मुलांनो, आज आपण बघणार आहोत लेसन नंबर 7 सर्कलचा पार्ट 3. रिलेशन बिटवीन डायमीटर अँड रेडियस, म्हणजे व्यास आणि त्रिज्येमधला संबंध. आता हे सर्कल आहे बघा. सर्कल आपण अगोदर शिकलो आहे की अनंत बिंदूंचं तयार झालेलं आहे. त्याच्यामधले कोणतेही दोन बिंदू जर जॉईन केले पासिंग थ्रू अ सेंटर तर तो डायमीटर तयार होतो. आता हा डायमीटर बघा, डायमीटर इज द डबल द रेडियस. आता ही रेडियस आहे. केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही एक बिंदू जोडणारा जो रेषाखंड असतो त्याला आपण काय म्हणतो, रेडियस. त्या रेडियसच्या दुप्पट, डबल म्हणजे दुप्पट, हा डायमीटर असतो. मग हे दोन म्हणजेच काय तर दुप्पट. आर म्हणजे रेडियस. रेडियस काय घेतली आपण इथे दिलेली आहे ही 4. 2 × 4 = 8 सेंटीमीटर. म्हणजे डायमीटर किती आला आहे बघा, हा 8 सेंटीमीटर पूर्ण. म्हणजे लक्षात ठेवा, नेहमी रेडियसच्या दुप्पट डायमीटर असतो. आता बघूया आपण रिलेशन बिटवीन रेडियस अँड डायमीटर. आता रेडियसचं डायमीटरशी रिलेशन बघूया. हा सर्कल आहे बघा. या सर्कलमध्ये रेडियस कोणती, केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही एक बिंदू, ही झाली रेडियस. आणि डायमीटर कोणता आहे बघा, हा पूर्ण डायमीटर 10. आता रेडियस इज द हाफ द डायमीटर. हा जो डायमीटर आहे त्याच्या निम्मे, हाफ म्हणजे निम्मे, ही रेडियस असते. म्हणून आपण काय केलं, 10 / 2 = 5 मीटर. म्हणजेच या डायमीटरला 2ने डिवाईड केलं तर आन्सर आलं आपलं 5 मीटर. आता हे सर्कल याच्यामध्ये दाखवलं आहे बघा. ही रेडियस आहे आणि हा पूर्ण हा डायमीटर आहे. द डायमीटर ऑफ अ सर्कल इज ट्वाइस द लेंथ ऑफ इट्स रेडियस. म्हणजे रेडियसच्या दुप्पट हा डायमीटर असतो आणि डायमीटरच्या हाफ हा रेडियस असते. ऑल द डायमीटर्स ऑफ द सर्कल आर द सेम लेंथ. म्हणजे या सर्कलचे जर डायमीटर, प्रत्येक डायमीटर मोजला, किती डायमीटर असतो आपण बघितले पहिले, असंख्य डायमीटर असतात. त्या प्रत्येक डायमीटरची जर लेंथ मोजली तर ती सर्वांची सारखी भरते. आता बघूया आपण प्रॅक्टिस सेट 29. इफ द रेडियस ऑफ अ सर्कल इज 5 सेंटीमीटर, व्हॉट विल इट्स डायमीटर बी. जर सर्कलची रेडियस 5 सेंटीमीटर असेल तर डायमीटर किती. मग आपण काय लिहिलं आहे बघा, डायमीटर = रेडियस × 2. म्हणजेच 5 सेंटीमीटर × 2. आपण काय केलं, इथे रेडियसची व्हॅल्यू टाकली आहे 5 सेंटीमीटर. आन्सर आहे 10 सेंटीमीटर. मग आन्सर लिहिलं डायमीटर = 10 सेंटीमीटर. हा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. डायमीटर = रेडियस × 2. त्यातलंच दुसरं उदाहरण बघूया आपण. इफ द डायमीटर ऑफ अ सर्कल इज 6 सेंटीमीटर. डायमीटर ऑफ अ सर्कल म्हणजे रेडियसचा डायमीटर दिलेला आहे 6 सेंटीमीटर. व्हॉट विल इट्स रेडियस बी. तर रेडियस किती सर्कलची. मग रेडियस = डायमीटर / 2. आपण म्हणतो ना, हाफ असते ती रेडियस डायमीटरच्या, म्हणून /2. पुटिंग द व्हॅल्यू ऑफ डायमीटर 6 सेंटीमीटर / 2 = आन्सर आला आहे 3 सेंटीमीटर. म्हणून रेडियस = 3 सेंटीमीटर. आता क्वेश्चन तिसरा, चार्ट दिला आहे बघा. आता चार्ट कंप्लीट करायचा आपल्याला. आताच आपण शिकलो रेडियसच्या दुप्पट डायमीटर असतो, तर डायमीटरच्या हाफ रेडियस असते. ही रेडियस दिलेली आहे 4 सेंटीमीटर. याची दुप्पट म्हणजे 4 × 8 हा डायमीटर. आता डायमीटर दिला आहे 16, तर रेडियस किती, 16च्या हाफ म्हणजे 16 / 2. आन्सर आला आहे 8. डायमीटर 18 सेंटीमीटर. मग 18 सेंटीमीटर हा डायमीटर काढायचा आहे आपल्याला. दिलेलं आहे रेडियस 9 × 2 बरोबर 18. म्हणजे रेडियसच्या दुप्पट हा डायमीटर असतो. पुन्हा रेडियस दिली आहे बघा 11 सेंटीमीटर. आता डायमीटर किती येईल, 11च्या दुप्पट. 11 × 2 = 22. 22 सेंटीमीटर हा आला त्याचा डायमीटर. आता बघूया द इंटेरियर अँड द एक्सटेरियर ऑफ अ सर्कल. वर्तुळाचा अंतर्भाग, बहिर्भाग व वर्तुळावरील भाग. इंटेरियर म्हणजेच काय, द पॉईंट इनसाइड द सर्कल. आतमधल्या भागामध्ये जे पॉईंट्स असतील त्याला इंटेरियर पॉईंट्स म्हणतात. एक्सटेरियर म्हणजे काय, पॉईंट आउटसाइड द सर्कल. म्हणजे सर्कलच्या बाह्य भागामध्ये जे पॉईंट्स असतील त्याला
आउटसाईड द सर्कल म्हणजे एक्सटेरियर पॉईंट म्हणतात. आणि ऑन द सर्कल म्हणजे या सर्कलची जी कडा आहे त्या कडेवर जर पॉईंट असेल तर त्याला ऑन द सर्कल म्हणतात. आता बघूया आपण पॉईंट इन द इंटेरियर. इंटेरियर म्हणजे काय? इनसाइड द सर्कल. इनसाइड द सर्कलमध्ये कोणते पॉईंट्स आहेत बघा? एच अँड ई. पॉईंट इन द एक्सटेरियर. आता बाह्य भागामध्ये आउटसाईडला कोणते पॉईंट्स आहेत? जी आणि हा आय. पॉईंट ऑन द सर्कल. सर्कलवर कोणता पॉईंट आहे बघा? तर एफ. म्हणून आपण एफ लिहिलं आहे. आता बघूया प्रॅक्टिस सेट 30. या टेबलमध्ये ही फिगर दिलेली आहे. या फिगरमधून तुम्हाला पॉईंट इन द इंटेरियर, पॉईंट इन द एक्सटेरियर अँड पॉईंट ऑन द सर्कल हे पॉईंट लिहायचे आहे. आता इंटेरियर म्हणजे काय? इनसाइड द सर्कल म्हणजे आतमध्ये जे पॉईंट्स आहेत ते लिहायचे. इनसाइड द सर्कलमध्ये कोणकोणते पॉईंट आहे बघा? वाय, टी, आर, एक्स हे झाले इंटेरियर पॉईंट. आता पॉईंट इन द एक्सटेरियर म्हणजे बाह्य भागामध्ये आउटसाईडला एम, झेड आणि हा डब्ल्यू हे कोणते आहेत? तर आउटसाईड द सर्कल. अँड पॉईंट ऑन द सर्कल. ऑन म्हणजे सर्कलच्या या कडेवर कोणते पॉईंट आहेत बघा? हा पी आणि हा एन. हे आकृती पाहून व्यवस्थित लक्षात येतं. फक्त ते पॉईंट इथे लिहायचे. इंटेरियर म्हणजे इनसाइड द सर्कल, एक्सटेरियर म्हणजे आउटसाईड द सर्कल आणि ऑन म्हणजे सर्कलच्या कडा, सर्कलची जी कडा असते त्या कडेवर जर बिंदू असतील तर त्याला पॉईंट ऑन द सर्कल असं म्हटलं जातं.